हाय मुलांनो, आज आपण अवर नीड्स युनिट 3 मधला चॅप्टर 5 म्हणजे लेसन नंबर 5 बघणार आहोत. द फूड वी ईट. आपण जे अन्न खातो ते. व्हेन वी आर हंग्री वी ईट फूड. हंग्री म्हणजे भूक लागणे. जेव्हा आपल्याला भूक लागलेली असते तेव्हा आपण काहीतरी अन्न खातो. इट गिव्ज अस एनर्जी टू वर्क, प्ले अँड थिंक. आणि ते आपण अन्न खातो ते आपल्याला काम करण्यासाठी, खेळण्यासाठी, विचार करण्यासाठी आपल्याला एनर्जी देत असते, ताकद देत असते. बघा ना, तुम्हाला खूप भूक लागली असेल ना, तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला खेळू पण वाटत नाही, काहीच करू वाटत नाही, हो ना. म्हणजे आपल्याला खेळण्यासाठी, काम करण्यासाठी, विचार करण्यासाठी फूडची गरज असते, अन्नाची गरज असते. फूड हेल्प्स अस टू ग्रो स्ट्रॉंग अँड हेल्दी. आपलं अन्न आपल्याला स्ट्रॉंग म्हणजे मजबूतपणे वाढण्यासाठी आणि हेल्दी निरोगी बनण्यासाठी मदत करते. फूड ऑल्सो हेल्प्स इन बिल्डिंग अवर बोन्स अँड मसल्स. आपले बोन्स म्हणजे हाडे आणि मसल्स म्हणजे स्नायू हे तयार करण्यासाठी, ते मजबूत करण्यासाठी सुद्धा फूड अन्न आपल्याला मदत करत असते. या चित्रामध्ये, पिक्चरमध्ये दिसत आहे बघा, आपण फूड खाल्ल्यामुळे आपण या सगळ्या ॲक्टिव्हिटीज चांगल्या प्रकारे करू शकतो. ऑल अवर फूड कम्स फ्रॉम प्लांट्स अँड ॲनिमल्स. आपण जे सर्व काही अन्न खातो ते प्लांट्स म्हणजे वनस्पती आणि ॲनिमल्स म्हणजे प्राण्यांपासून आपल्याला भेटते. प्लांट्स गिव्ज अस अ व्हरायटी ऑफ फूड स्टफ्स. वनस्पतींपासून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे अन्नपदार्थ, अन्न घटक भेटतात. आता या पिक्चरमध्ये बघा काय दिसत आहे. कॉर्न आहेत. कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे. व्हीट म्हणजे गहू आहे. राईस म्हणजे तांदूळ आहे. प्लांट्स गिव्ह अस फूड ग्रेन्स लाईक व्हीट, ज्वार, बाजरा, राईस, कॉर्न एक्सेट्रा. जे वनस्पती आहेत ते आपल्याला धान्य देतात. धान्य जसं की गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ, मका यासारखी धान्य आपल्याला वनस्पतींपासून भेटतात. दीज ग्रेन्स आर अल्सो कॉल्ड सिरियल्स. आणि ह्या धान्यांनाच आपण सिरियल्स असंही म्हणतो. रोटी अँड ब्रेड इज मेड फ्रॉम व्हीट फ्लोअर. गव्हाच्या पिठापासून चपाती आणि ब्रेड तयार केला जातो. इडली इज मेड फ्रॉम राईस फ्लोअर. तांदळाच्या पिठापासून आपण इडली बनवतो. आता या दुसऱ्या पिक्चरमध्ये बघा काय दिसत आहे तुम्हाला. स्प्लिट चिकपीज म्हणजे हे चिकपीज म्हणजे हरभरे. तर हरभऱ्याची ही स्प्लिट म्हणजे त्याची डाळ आहे. आणि हे व्हाईट पीज हे पांढरे वाटाणे आहेत. प्लांट्स गिव्ज अस पल्सेस लाईक मूग, पीज, बीन्स अँड ग्राम्स. पल्सेस म्हणजे कडधान्य. तर वनस्पती आपल्याला मूग, वाटाणे, घेवडा, हरभरा यासारखे कडधान्य देतात. स्प्लिट पल्सेस आर कॉल्ड दाल्स. जे स्प्लिट पल्सेस आहेत ना त्यांना आपण डाळ म्हणतो. दाल, सांबर अँड करी आर मेड फ्रॉम पल्सेस. तर या डाळींपासूनच आपल्याला डाळ म्हणजे वरण, सांबर जे इडलीसोबत खातो की ना आपण सांबर, अँड करी म्हणजे आमटी हे बनवले जातात पदार्थ. त्यानंतर व्हेजिटेबल्स लाईक कॅरेट्स, बीन्स, ब्रिंजल्स, टोमॅटोज, पोटॅटोज अँड ग्रीन पीज आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स. तर वनस्पतींपासून आपल्याला कॅरेट, गाजर, घेवडे, वांगी, टोमॅटो, पोटॅटो, हिरवा वाटाणा हे सगळ्या भाज्या भेटतात. दे ग्रो ऑन क्लाइंबर्स, श्रब्स अँड बुशेस. आता हे ज्या भाज्या आहेत तर ते क्लाइंबर्स वेलीवरती असतात, झुडपांवरती असतात किंवा त्याची छोटी छोटी रोपे असतात. व्हेजिटेबल्स लाईक पोटॅटोज अँड कॅरेट्स ग्रो अंडरग्राउंड. बटाटा आणि गाजर हे जमिनीच्या खाली उगवतात, वाढतात. स्पिनॅच, कोरिअँडर अँड फेनुग्रीक आर सम ऑफ द लिफी व्हेजिटेबल्स. स्पिनॅच म्हणजे पालक, कोरिअँडर म्हणजे कोथिंबीर, फेनुग्रीक म्हणजे मेथी हे काही पालेभाज्या आहेत. फ्रूट्स आर ज्युसी अँड नॅचरली स्वीट. फ्रूट्स जे आहेत ती ज्युसी म्हणजे रसाळ असतात आणि त्याच्यामध्ये काय असते, नॅचरली नैसर्गिकरित्या असते गोड असतात. डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स लाईक ॲपल, ऑरेंज, ग्रेप्स, पायनॅपल, मँगो, चिकू, पपाया, ग्वावा, पोमेग्रॅनेट अँड वॉटरमेलन आर ऑब्टेन्ड फ्रॉम प्लांट्स. तर वनस्पतींपासून आपल्याला कोणकोणती फळे भेटतात, तर ॲपल म्हणजे सफरचंद, ऑरेंज म्हणजे संत्र, ग्रेप्स म्हणजे द्राक्षे, पायनॅपल म्हणजे अननस, मँगो म्हणजे आंबा, चिकू, पपया म्हणजे पपई, ग्वावा म्हणजे पेरू, पोमोग्रॅनेट म्हणजे डाळिंब आणि वॉटरमेलन म्हणजे
कलिंगड, तर ही एवढी सगळी फळे आपल्याला भेटतात. नट्स आर क्रंची अँड फुल ऑफ एनर्जी. तर हे जे नट्स म्हणजे सुकामेवा आपण म्हणतो, तर ते एनर्जीने भरलेले असतात. दे इन्क्लूड वॉलनट म्हणजे अक्रोड, रेझिन्स म्हणजे मनुके, पिस्ताचिओ म्हणजे पिस्ता, आल्मंड्स म्हणजे बदाम अँड कॅश्यू नट म्हणजे काजू. तर हे सगळे नट्सचे टाईप्स आहेत. व्हेजिटेबल्स, फ्रूट्स अँड नट्स आर गुड फॉर हेल्थ अँड प्रिव्हेंट अस फ्रॉम फॉलिंग सिक. भाज्या, फळे आणि सुकामेवा नट्स तर आपल्या ते हेल्थसाठी, आरोग्यासाठी खूप चांगले आहेत आणि ते आपल्याला आजारी पडण्यापासून वाचवतात. बिव्हरेजेस लाईक टी, कॉफी अँड कोको आर ऑप्टेन फ्रॉम प्लांट्स. बिव्हरेजेस म्हणजे जे आपण पितो असे, म्हणजे जसं चहा, कॉफी आणि कोको पावडर, हे आपल्याला प्लांट्सपासून, वनस्पतींपासूनच भेटतात. कुकिंग ऑइल यूज्ड फॉर फूड प्रिपरेशन इज ऑप्टेन बाय क्रशिंग सनफ्लॉवर अँड ग्राउंड नट सीड्स. आपण जे अन्न बनवतो, तर भाजी बनवताना आपण जे तेल वापरतो स्वयंपाक करण्यासाठी, तर ते आपल्याला सनफ्लॉवर म्हणजे सूर्यफुलाच्या बिया किंवा शेंगदाणे हे क्रश करून त्याच्यापासून तेल मिळवलं जातं. स्पायसेस लाईक चिलीज, क्लोव अँड क्युमिन फ्रॉम प्लांट्स मेक अवर फूड टेस्टी. आपल्या भाजीमध्ये जे मसाले आपण वापरतो, जे की मिरच्या असतील, क्लोव म्हणजे लवंग आहे, त्यानंतर क्युमिन जिरे आहे, तर याच्यामुळे आपल्या अन्नाला छान चव येते. तर ते सुद्धा आपल्याला प्लांट्सपासूनच भेटतात. वी ऑल्सो गेट फूड फ्रॉम ॲनिमल्स अँड बर्ड्स. आपल्याला आता हे तर झालं, आपल्याला वनस्पतींपासून काय काय खायला भेटतं, अन्न भेटतं. त्याचप्रमाणे वनस्पतींप्रमाणे आपल्याला ॲनिमल्स आणि बर्ड्स, पशु पक्ष्यांपासून सुद्धा, प्राण्यांपासून सुद्धा अन्न खायला भेटतं. मिल्क इज ऑप्टेन फ्रॉम काऊज, गोट्स अँड बफेलोज. गाई, शेळी आणि म्हैस यांच्यापासून आपल्याला दूध भेटतं. बटर, चीज, घी, कर्ड, मिल्कशेक अँड आईस्क्रीम आर सम ऑफ द मिल्क प्रॉडक्ट्स. आणि त्या दुधापासून आपण लोणी बनवू शकतो, चीज बनवू शकतो, तूप बनवतो, दही बनवतो, मिल्कशेक बनवतो, आईस्क्रीम बनवतो. हे सगळं आपण दुधापासून बनवतो. एग्ज ऑफ बर्ड्स सच ॲज हेन्स अँड डक्स आर इटन. कोंबडी आणि बदकाची अंडी ही खाल्ली जातात. मीट ऑफ हेन अँड गोट इज ऑल्सो इटन. कोंबडी आणि शेळी तर यांचं मांससुद्धा खाल्लं जातं. पीपल who eat only cereals, pulses, fruits and vegetables are called vegetarians. जे लोक फक्त धान्य, डाळी, फळे, भाज्या खातात त्यांना व्हेजिटेरियन्स म्हणजे शाकाहारी असं म्हटलं जातं. दे ऑल्सो टेक मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स. ते दूधसुद्धा घेतात आणि दुधाचे पदार्थसुद्धा खातात. फक्त ते नॉनव्हेज नॉनव्हेज म्हणजे काय, तर कुठलंही अंडी, मांस, मासे अशा प्रकारचं अन्न खात नाही, तर त्यांना म्हणतात व्हेजिटेरियन्स. मीट, एग्ज अँड सर्टन व्हरायटीज ऑफ फिश आर ऑल्सो इटन बाय सम पीपल. मीट म्हणजे मांस, म्हणजे कोंबडीचं असेल किंवा बकरीचं असेल तर ते मांस किंवा अंडी किंवा एका विशिष्ट प्रकारचे मासे खाल्ले जातात. दीज पीपल्स आर कॉल्ड नॉन व्हेजिटेरियन. आणि हे जे पदार्थ खातात त्यांना नॉन व्हेजिटेरियन म्हणजेच मांसाहारी असं म्हटलं जातं. लाईक अस, ॲनिमल्स, बर्ड्स अँड इन्सेक्ट्स ऑल्सो नीड फूड टू लिव्ह. जसं आपल्याला अन्नाची गरज आहे जगण्यासाठी, त्याचप्रमाणे प्राण्यांना, पक्ष्यांना आणि किड्यांना, इन्सेक्ट म्हणजे किडे, त्यांना सुद्धा अन्नाची गरज आहे. प्लांट्स ऑल्सो नीड फूड टू लिव्ह. त्याचप्रमाणे वनस्पती आहेत त्यांना सुद्धा अन्नाची गरज असते जगण्यासाठी. दे मेक देअर ओन फूड. वनस्पती त्यांचं अन्न स्वतः बनवतात. वी शुड फॉलो गुड फूड हॅबिट्स. आता आपण जे अन्न खातो तर ते अन्न खाण्यामध्ये आपल्या चांगल्या सवयी असल्या पाहिजेत. वॉश युअर हँड्स बिफोर अँड आफ्टर इटिंग. जेवणाच्या अगोदर आणि जेवणानंतर आपले हात स्वच्छ धुवायचे. ईट क्लीन, हेल्दी अँड फ्रेश फूड. नेहमी स्वच्छ, आरोग्यदायी आणि ताजे जेवण जेवायचं. ड्रिंक इनफ वॉटर. पुरेसं पाणी प्यायचं. ईट इनफ फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. पुरेसे फळे आणि भाज्या खायचे. रिन्स माउथ आफ्टर इटिंग. खाल्ल्यानंतर चूळ भरायची म्हणजे दातामध्ये अडकलेले अन्नाचे कण निघून जातात. ईट ॲट रेग्युलर इंटरवल्स. योग्य वेळी म्हणजे रोज जी वेळी तुम्ही जेवता त्याच वेळेस जेवायचं आहे, ठराविक वेळेस जेवायचं आहे.
डू नॉट वेस्ट फूड. अन्न वाया घालवायचं नाही. जेवढं जेवण घेतलेलं आहे जेवणासाठी ते सगळं संपवायचं. ऑलवेज कीप द फूड कवर्ड. अन्न नेहमी झाकून ठेवायचं. रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा. फर्स्ट, वी नीड फूड टू लिव्ह. आपल्याला जगण्यासाठी अन्नाची गरज आहे. सेकंड, वी गेट फूड फ्रॉम प्लांट्स. आपल्याला अन्न वनस्पतींपासून भेटते. थर्ड, वी अल्सो गेट फूड फ्रॉम ॲनिमल्स अँड बर्ड्स. आपल्याला प्राणी आणि पक्ष्यांपासून सुद्धा अन्न भेटते. फोर्थ, लाईक अस प्लांट्स, ॲनिमल्स, बर्ड्स अँड इन्सेक्ट्स अल्सो नीड फूड टू लिव्ह. आपल्याप्रमाणे माणसांप्रमाणेच वनस्पती, प्राणी, पक्षी, किडे यांना सुद्धा जगण्यासाठी अन्नाची गरज असते. 5, वी शूड फॉलो गुड इटिंग हॅबिट्स. आपण अन्नाच्या चांगल्या सवयी पाळल्या पाहिजेत. ओके, बाय बाय.